जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी. 87 शिबिरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया. आई वडिलांमध्ये देव पाहून त्यांची सेवा करावी. प्राध्यापक माणिक विधाते, अहिल्यानगर प्रतिनिधी. जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीनं नागरदेवळी तालुका नगर येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराला अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉक्टर विशाल घंगाळे, विठ्ठल राहींज, बाबा धिवर, अशोक मिसाळ आदींसह ग्रामस्थ आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक माणिक विधाते यांनी म्हटलं आहे की आई वडिलांमध्ये देव पाहावा. मंदिर मशिदीत देव पाहण्यापेक्षा आपल्या आई वडिलांच्या सेवेत देव पाहावा. फिनिक्स सोशल फाउंडेशन सर्वसामान्य वर्गातील दृष्टिहीनांसाठी देवदूत ठरलं आहे. या चळवळीच्या 34 वर्षांच्या खडतर प्रवासात अनेक अडचणींवर मात करून नेत्रदानाची मोठी सामाजिक चळवळ जालिंदर बोरुडे यांनी उभी केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नेताजी भाबड यांनी म्हटलं आहे की 34 वर्षांपासून दृष्टी दोष असलेल्या गरजूंना नवदृष्टी देण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून दृष्टी दोष असलेल्या गरजूंना आधार मिळतो आहे. फिनिक्सचे कार्य हे ईश्वरी कार्य असून यातून मनुष्य सेवा घडते आहे. या कार्यासाठी सर्व परीने सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी शेतकरी आणि गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टी दोष दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाउंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करून दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते. नेत्रदान आणि अवयवदान चळवळीत देखील फाउंडेशनचे योगदान सुरू असून अनेक दृष्टिहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शहर बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने प्राध्यापक माणिक विधाते यांचा सत्कार करण्यात आला आहे. नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 390 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. 87 शिबिरार्थींवर पुणे येथील KKI बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, राजेंद्र बोरुडे, ओम बोरुडे, सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले आहेत. आज जागतिक मानवाधिकार दिन आहे, मानवी हक्क दिन. या ठिकाणी नागरदेवळे या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हे आपल्या जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या बाहेरून हे नेत्र रुग्ण आलेले आणि गेल्या 34 वर्षापासून या ठिकाणी मोतीबिंदू आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं जातं. परंतु या ठिकाणी अक्षरशः गोरगरीब सगळे वंचित लोक या ठिकाणी आपल्या या शिबिरामध्ये येतात. परंतु एक शासनाला मला एक विनंती करायची का त्यांना आपण महात्मा फुले जन आरोग्यामध्ये जर हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, लासूर असेल, पडदा असेल, या शस्त्रक्रिया जर आपण महात्मा फुले जन आरोग्यामध्ये महाराष्ट्र शासनाने याचा समावेश केला तर निश्चितच जे काय अंधकर्मी जीवन जगतात त्यांना एक दृष्टी देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तर गेली 34 वर्ष चालू आहे. परंतु एक माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि पडदा शस्त्रक्रिया असेल, लासूर शस्त्रक्रिया असेल, या जर आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट केले तर या गोरगरीब दीनदलित वंचितांना एक मोठा हातभार लागेल. कारण यांच्याकडे खाजगी दवाखान्यामध्ये जायचं तर 20-25 हजार रुपये त्या ऑपरेशनसाठी लागतात. खरं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तुमची परिस्थिती आहे का? तर यासाठी एक महाराष्ट्र शासनाला विनंती करतात, जे चालू अधिवेशन आहे त्या अधिवेशनमध्ये लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना विनंती करतो की त्यांनी हा महात्मा फुले जन आरोग्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील, पडदा शस्त्रक्रिया असतील आणि लासूर शस्त्रक्रिया असतील, त्या योजनेत या शस्त्रक्रियाचा समावेश करून ज्यांना दीन दुबळ्या गरिबांना आपण एक मोठा आदर देण्याचं काम करावा, ही विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो. आता चालू अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आहे, त्या अधिवेशनमध्ये एक तारांकित प्रश्न उपस्थित करावा आणि जेणेकरून या मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील आणि
पडद्याच्या शस्त्रक्रिया असेल याचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करावा, करून या माझ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या माता भगिनींना एक अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचं काम करावा हीच उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सामंत, अहिल्यानगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 9090 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.